बिग बॉस मराठीचा आज ग्रँड फिनाले होणार. त्याआधी काल शनिवारी बिग बॉसच्या घरात रियुनियन पार्टी झाली, जिथं घरातील जुने सदस्य आले. यावेळी सगळ्यांना उत्सुकता होती ते अरबाज आणि निक्की भेटल्यावर काय होणार. कारण आधी मैत्री, नंतर प्रेम आणि मग त्यात अरबाजची एंगेजमेंट झाल्याची चर्चा. यामुळे त्यांच्या नात्यात आता पुढे काय होणार हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांना होती. अखेर तो क्षण आलाच जिथं अरबाज आणि निक्की आमने सामने आले आणि अरबाजने निक्कीला ते नातं संपल्याचं सांगितलं. बिग बॉस मराठीचं 5वं पर्व अरबाज निक्कीच्या मैत्रीमुळे सर्वाधिक गाजलं. पहिल्या दिवसापासून घरात या दोघांच्या प्रेमाचे वारे वाहू लागले होते. अरबाजच्या एलिमिनेशन नंतर निक्की पूर्णपणे बिथरली होती. ती ढसाढसा रडली होती. यानंतर बिग बॉसच्या घरात या आठवड्यात फॅमिली वीक टास्क पार पडला. तेव्हा निक्कीचे आई बाबा घरात आले होते. निक्कीच्या आईने तिला अरबाजचा साखरपुडा झाल्याचं कानावर आले असं सांगितलं. यामुळे निक्की प्रचंड संतापली आणि तिने अरबाजचं सगळं सामान स्टोअर रूममध्ये नेऊन टाकलं होतं. दरम्यान अरबाजला याबाबत विचारलं असता त्याने मी निक्कीला भेटल्यावर या सगळ्यावर बोलेन, तिला खरं काय आहे ते सांगेन असं सांगितलं होतं. अखेर बिग बॉसच्या घरातील रियुनियन पार्टीत निक्की अरबाज एकमेकांसमोर आले. अरबाज दरवाजातून धावतच आला आणि त्याने निक्कीला उचलून थेट बेडरूममध्ये घेऊन गेला. तो खूप भावूक झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. अरबाज निक्कीला म्हणाला, तुझा माझा विश्वास नाही का? माझा साखरपुडा वगैरे काही नाही झाला. यावर निक्की म्हणते, अरे मला डीपी दादा म्हणाले याची गर्लफ्रेंड आहे दुबईला, तिला मराठी वगैरे समजत नाही. जान्हवीसुद्धा मला याबद्दल म्हणाली होती. माझे आई बाबा पण प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी घरात आल्यावर अभिजितबद्दल विचारलं होतं. आता पुरुषोत्तम दादा आले तेव्हा ते म्हणाले, तू त्यांना सांगितलंस की 10 दिवसांपासून नीट जेवला नाहीस, नेमकं काय झालंय? अरबाज निक्कीला पुढे म्हणतो, बघ मी तुला सांगितलं होतं ना बाहेर कमिटेड आहे वगैरे. जे काही होतं ते सगळं मी बाहेर जाऊन संपवलेलं आहे. मी एक शो करून आता बिग बॉसमध्ये आलो होतो. त्यामुळे माझ्याबद्दल खूप अफवा पसरल्या होत्या. माझे काही असंख्य अफेअर्स वगैरे नाहीत. मी बाहेर जाताना पण सर्वांना सांगत होतो की तुझी काळजी घ्या, मी तुझी खूप वाट बघतोय. मी फेक वागलो असतो तर तुला ते दिसलं असतं. अशा प्रकारे घरात आल्यावर अरबाजने त्याची बाजू निक्कीसमोर मांडली. यानंतर निक्कीने देखील त्याला माफ केल्याचं शोमध्ये पाहायला मिळालं.